महायुतीचे प्रमुख आमच्या माढा आणि सोलापूर लोकसभेचे दोन्ही फॉर्म भरत आहेत. या निवडणुकीत निश्चित 10 वर्ष या देशासाठी काम केले. विशेषतः सोलापूर लोकसभेसाठी आणि माढा लोकसभेसाठी जे मोठ्या प्रमाणात निधी ह्या 10 वर्षात मागच्या 65 वर्षांची मिळालं नाही, ते 10 वर्षात जे मिळालं त्या सगळ्याची नोंद जनता पार्टीचे दादा विरोधक टीका करत आहेत, जबरदस्त टीका करत आहेत. मागील 10 वर्षात ह्या खासदारांनी काही काम केलं नाही. विरोधक जर डोळे उघडून बघितले ना त्यांना कळेल. ज्याला बघायचं नाही त्याला कसं दिसणार आहे. माजी महापौर यांना विनंती, आपण रथावरती यायचंय. किती शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती, या ठिकाणी कृपया मिरवणूक पुढे घेऊन चालायचंय. रथाच्या समोर कोणी रेंगाळायचं नाहीये. सगळ्यांनी मिरवणूक पुढे घेऊन जायचंय आणि चौकाचौकाची उभारलेली लोक आहेत. लाभार्थी प्रत्येक गावात मागच्या 65 वर्षात लाभार्थी हा प्रकार माहिती नव्हता. आता 75% लाभार्थी प्रत्येक गावात दिसतील. एवढं हायवेचं नेटवर्क बघा, आपण विमानतळाचं काम बघायला लावलं, आता अंतिम टप्प्यात. दादा अजून देखील त्यांनी उपराचा हा शब्द वापरतात तर ज्यांचा नेता वायनाडला जाऊन उभा तरी उपरा म्हणावं का? आम सातपुते जिल्ह्यातले आमदार आहेत. त्यामुळे त्या उपऱ्याला काय अर्थ नाही. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे. मोदीजीने 10 वर्षाची कामं केली. तुम्ही सांगा ना, तुम्ही 65 तुम्ही या जिल्ह्यात सोलापूरचे होते, एवढे सगळे त्यामुळे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर हे लढू शकत नाही, म्हणून उपराचा शब्द. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.